नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी मराठीमध्ये एक खास दर्जेदार भाषण. यामध्ये भरपूर कोट्स, चारोळ्या वापरल्या आहेत. व्यासपीठावर तुम्ही हे भाषण केला तर टाळ्या थांबणार नाहीत. त्यांच्या जीवनात घडलेल्या सत्य घटना सुद्धा यामध्ये ऍड केलेल्या आहेत. त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास या भाषणातून पूर्ण करण्यात आला आहे. तरी तुम्हाला हे भाषण लेंदी जरी वाटलं तरी हे भाषण तुम्ही शेवटपर्यंत ऐकला नाही तर खूप काही गमावाल. त्यामुळे फक्त एकदा हे भाषण शेवटपर्यंत ऐका आणि यामधील तुम्हाला वाटलेले महत्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही एक छोटंसं छान व्यासपीठ गाजवणारं भाषण नक्कीच तयार करू शकता. विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिती, क्रांतीसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधिसत्व, महामानवाला माझा प्रणाम. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार आणि जय भीम. इथे उपस्थित सर्व मान्यवर, पाहुणे, आदरणीय शिक्षकगण, पालक आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस केवळ तारीख नोंदवण्याचा नाही तर इतिहास आठवण्याचा आहे. कारण आज आपण साजरा करत आहोत महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. स्वातंत्र्य हे त्याचे ध्येय होते, कायदा ही त्याची तलवार होती. स्वातंत्र्य हे त्याचे ध्येय होते, कायदा ही त्याची तलवार होती आणि न्याय ही त्याची शाश्वत ज्योत होती. एक असा दिवा ज्यांनी काळोखाच्या विरुद्ध प्रकाश दिला. तळागाळात जन्मला पण उंच शिखर गाठलं. तळागाळात जन्मला पण उंच शिखर गाठलं. अज्ञानाच्या जंजाळात शिकवणीची बीज रुजवलं. समानतेचा स्वप्न देशाला दाखवलं आणि समानतेच्या वाटेवर चालायला शिकवलं. गरिबीत जन्म पण मनात ज्ञानाचा दिवा. गरिबीत जन्म पण मनात ज्ञानाचा दिवा. लहानशा घरात मोठ्या स्वप्नांची हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महाराष्ट्रातील महू गावात झाला. एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्या काळात जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यतेची कल्पना इतकी घट्ट होती की बाबासाहेब लहान असताना शाळेत पाण्याचा घोट सुद्धा स्वतः घेऊ शकत नव्हते. त्यांना पाण्याचा कुंभ उचलण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागे, कारण त्यांनाही स्पर्श वर्ज्य होता. मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची. तुम्ही देवही नव्हता, तुम्ही देवदूतही नव्हता, तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होता. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर शिक्षणाची गोडी लावली आणि बाबासाहेबांनी ती गोडी आयुष्यभर जपली. ते अत्यंत हुशार, मेहनती आणि जिज्ञासू विद्यार्थी होते. प्रत्येक अडथळा, प्रत्येक अपमान त्यांनी शिक्षणाचं शस्त्र बनवून मागे टाकला. त्यांनी एलिफंटन हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यावेळी मॅट्रिक पास करणारे ते समाजातील पहिले विद्यार्थी होते. लहान होता बाबासाहेब पण विचार होते मोठे. शिकण्याच्या ओढीने झिजले मनोमन घोटे. दप्तर पाठीवर आणि डोळ्यात तेज, परीक्षेची नाही भीती, होती फक्त ज्ञानाची भूक. यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले. कोलंबिया विद्यापीठ, अमेरिका आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, इंग्लंड येथे त्यांनी PhD पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या काळात हे अशक्यप्राय वाटणारे स्वप्न होतं, पण बाबासाहेबांनी ते सत्यात उतरवलं. हवा वेगाने नव्हते हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पुन्हा एकदा उपस्थित सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते. ते म्हणायचे, जर तुम्हाला हवे असेल तर एकटे उभे राहा, पण कधीही अन्यायाच्या बाजूने उभे राहू नका. प्रगतीचे प्रत्येक पान स्वाभिमानाच्या शाईने लिहा. ते म्हणायचे, शिक्षित करा, आंदोलन करा, संघटित करा. हे त्यांचं फेमस ब्रीदवाक्य होतं. शिक्षित करा म्हणजे सक्षमीकरणाचा पाया म्हणून ज्ञान निर्मित करा. आंदोलन करा म्हणजे बोला आणि अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारा. संघटित करा म्हणजे सामूहिक कृती आणि सामाजिक बदलासाठी लोकांना एकत्रित करा. त्यांनी सुरुवातीपासूनच महिलांच्या हक्कासाठी वकिली केली. भारतात महिलांच्या हक्काची चर्चा होण्यापूर्वीच आंबेडकर हे महिलांच्या हक्काचे समर्थक होते. महिला सक्षमीकरण हा सामाजिक सुधारणाचा एक मूलभूत भाग आहे, यावर त्यांचा विश्वास होता. 1956 मध्ये त्यांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली, ज्याचा उद्देश महिलांना वारसा आणि मालमत्तेचा अधिकार प्रदान करणे हे होते. जरी ते आव्हानात्मक असले तरी ते म्हणायचे, समाजाची ताकद त्यांच्या उंच मनोऱ्यामध्ये दिसत नाही, तर तो आपल्या महिलांना कोणत्याही अडथळ्याशिवाय किती उंचावर जाऊ देतो यातून दिसते. मित्रांनो, किती अर्थपूर्ण वाक्य आहे. शिक्षण व पूर्ण झाल्यानंतर बाबासाहेब भारतात परत आले, पण त्यांनी स्वतःसाठी मोठं पद किंवा संपत्ती न निवडता निवडलं ते दलित, शोषित आणि वंचितांच्या न्यायासाठी झगडणं. त्या काळात अस्पृश्यतेमुळे दलित लोकांना मंदिरात जाता येत नसे, पाणी भरता येत नसे, शाळामध्ये प्रवेश नसे. बाबासाहेबांनी हे सारे अन्याय पाहिले आणि त्यांनी तसंच सहन न करता त्याविरुद्ध उभं राहायचं ठरवलं.
शब्द होते तलवारीसारखे, विचार होते दीपमाळेसारखे. एकटा माणूस पण पूर्ण समाजासाठी लढणारा तोच होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी महाड सत्याग्रह केला, जिथं त्यांनी 14 तळ्याचं पाणी प्यायचं आमचंही हक्काचं आहे असं ठणकावून सांगितलं. नाशिकमधील काळाराम मंदिर सत्याग्रह हे सुद्धा त्यांनी केलेलं एक ऐतिहासिक पाऊल होतं, जे समानतेसाठी आवाज बनलं. नाही मागितलं दान कोणाचं, नाही मागितलं दान कोणाचं, फक्त मागितला अधिकार माणूस म्हणून जगण्याचा. यानंतर बाबासाहेब भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधान समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी जगातलं सर्वात मोठं सर्वसमावेशक संविधान लिहिलं, जे आज आपल्या लोकशाहीचं बळ आहे. त्यांनी संविधानात सर्वांना समान हक्क, शिक्षण, न्याय, मताचा अधिकार दिला. ते म्हणायचे, माणूस मोठा जन्माने नव्हे कर्माने होतो. कायद्याच्या भाषेत समानता लिहून त्यांनी पिढ्यानपिढ्या माणूस म्हणून जगण्याची भाषा दिली. त्यांच्या लेखणीतून नुसता कागद नव्हे तर स्वप्नांचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा इतिहास उतरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारतीय संविधान निर्मितीतलं योगदान अत्यंत मोलाचं आणि ऐतिहासिक आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी ही जबाबदारी दिली गेली कारण त्यांचं कायदा, प्रशासन, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि मानवाधिकार यावरचं गाढ ज्ञान होतं. त्यांनी जगातील अनेक देशाची राज्यघटना अभ्यासली आणि त्यातून भारतीयांसाठी योग्य असा मसुदा तयार केला. अडचणी होत्या पण पाय थांबले नाहीत, वादळं आली पण मनं वाकली नाहीत. ज्ञानाच्या तेजात त्यांनी आपली वाट उजळवली आणि लाखोंच्या आयुष्याला दिशा दिली. मित्रांनो, बाबासाहेबांनी संविधान लिहिताना सर्व भारतीयांना समानता आणि स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यांचा मूलाधार दिला. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता, धर्मावर आधारित भेदभाव याला संविधानाच्या माध्यमातून आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असा देश घडवायचा होता जिथे कोणतीही व्यक्ती तिच्या जातीमुळे, धर्मामुळे किंवा वर्गामुळे दुय्यम न ठरेल. म्हणूनच संविधान समान नागरी हक्क, शिक्षणाचा अधिकार, मताधिकार, धर्मस्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यासारखे महत्वाचे अधिकार दिले गेले. भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतात अंमलात आणले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधान सभेपुढे अंतिम मसुदा सादर केला, तेव्हा त्यांनी नम्रपणे सांगितलं की हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नाही, तर हे नव्या भारताची आत्मा आहे. आज भारताला लोकशाही, समानता आणि कायद्याच्या अधीन राहण्याचं स्वातंत्र्य लाभले आहे. त्याचं श्रेय खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्टांना आणि दूरदृष्टीला जातं. आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील घडलेली एक खऱ्या जीवनावर आधारित पण फार कमी लोकांना माहीत असलेली एक प्रेरणादायक वळण सांगतो, जे त्यांच्या जिद्द आणि स्वाभिमान आणि आत्मसन्मानानं अत्यंत प्रभावी उदाहरण आहे. प्रेरणादायक सत्य घटना. मी तुमचा नोकर नाही. बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना त्यांचं शिक्षण आणि वागणं पाहून एक ब्रिटिश प्राध्यापक खूप प्रभावित झाला. तो म्हणाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात परत गेल्यावर तुम्ही आमच्या संस्थेसाठी काम करा. तुम्हाला चांगलं पद, पगार आणि मानमरातब देऊ. बाबासाहेब शांतपणे म्हणाले, माफ करा सर, मी शिकण्यासाठी आलोय, विकण्यासाठी नाही. प्राध्यापक म्हणाला, पण आमच्यासोबत काम कराल तर तुमचं भविष्य अधिक उज्ज्वल होईल. त्यावर बाबासाहेब म्हणाले, माझं भविष्य तेव्हाच उज्ज्वल होईल जेव्हा मी माझ्या देशातल्या शेवटच्या माणसालाही माणूस म्हणून जगता येईल. ही घटना लहान वाटते, पण यातून दिसतं की बाबासाहेबांनी स्वतःच्या वैयक्तिक यशापेक्षा समाजासाठी झगडणं अधिक श्रेष्ठ मानलं. ते भारतात परतले आणि आरामदायक नोकऱ्या नाकारून समाजासाठी संघर्षाचा मार्ग निवडला. तेव्हा कोट्यावधी लोकांना नवजीवन मिळालं. आणि या प्रसंगातून शिकवणं, स्वाभिमान कधीही विकू नका. मोठे स्वप्न पहा, पण फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठी. यश मोजलं जातं पदाने नाही, तर तुमच्यामुळे इतरांचं आयुष्य किती उजळलं याने. बाबासाहेब हे फक्त नाव नाही, ते एक ज्वालामुखी होते, अन्यायाविरुद्धचा एक शब्दकोश होते, ज्ञानाचा एक सप्तरंगी इंद्रधनुष्य होते. मित्रांनो, आज बाबासाहेब आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आजही शब्दासारखे झंकारत आहेत आणि आचरणात उतरवण्याची वाट पाहत आहेत. ज्यांनी अंधारात दिवा लावला, शोषितांना स्वप्न दाखवली, ज्यांच्यामुळे आपण उभे राहिलो, असाच महापुरुष आपल्या मनात आजही जिवंत आहे. आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणीनं चालावं, शिकावं, सजग व्हावं आणि समाजात समानतेचा संदेश पेरावा. हीच खरी बाबासाहेबांची आदरांजली असेल. ना फक्त 14 एप्रिल तर प्रत्येक दिवस बाबासाहेबांचा असावा, जिथं प्रत्येक पाऊल माणुसकीचं पडावं आणि प्रत्येक विचार समतेकडे झुकावा. ना सिंहासनाची हाव, ना सत्तेचा मोह, फक्त न्याय आणि समानतेची होती शपथ. असा हा माणूस जो स्वतःसाठी नाही तर संपूर्ण मानवतेसाठी झिजला. चला आपण सर्वजण मनापासून म्हणूया, जय भीम. धन्यवाद. मित्रांनो, हे भाषण आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.